श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आहे गुरुवार म्हणजेच स्वामींचा वार. तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे स्वामींची नित्यसेवा आणि गुरुवारची पूजा मी कशी केली ते. तर सर्वप्रथम मंदिराला मी स्वच्छ पुसून घेतले आणि माझ्याकडे जे देवांचे फोटो आहेत त्यांना सुद्धा मी स्वच्छ पुसून तिथे मांडणी करून घेतली. त्यानंतर इथे स्वामींसाठी मी छोटेसे आसन ते स्वतःच मी बनवलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित मांडून घेतले. आणि गुरुवार असल्यामुळे मी दर गुरुवारी आणि सोमवारी सगळे देवांना स्वच्छ अंघोळ घालते. त्यासाठी मी लिंबू किंवा चिंचेचा वापर करते. आपण पितांबरी नका वापरू, कारण पितांबरीने ना पितळाच्या देवाची झीज होते. तर अशा प्रकारे मी सगळे देवांना स्वच्छ अंघोळ घालून घेतले. पितळेचे देवामध्ये ना तिथे तिथे मळ काळा मळ असा तिथे साचून जातो. त्यासाठी ना आपण एक लिंबू घ्यावे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून ना लिंबूने स्वच्छ आपण देवांना घासावे. त्यासाठी चिंच सुद्धा वापरू शकतो आपण. पितांबरी आपण जेव्हा वापरतो ना, त्यामुळे जे ते पितळ असतं ना, ते पितांबरीमध्ये जे जे कण असतात ना, त्यांनी जर आपण घासले ना, तर ते पितळ असं असं घासत जातं. तर अशा प्रकारे मी सगळ्या देवांना स्वच्छ अंघोळ घालून सगळ्या देवांची अशी मांडणी करून घेतली. इथे आपण बघू शकता माझ्याकडे शंकर पार्वती, बालाजी महाराज, गजानन महाराज, तुम्हाला बहुतेक लोकांना माहीत असेल शेगाव येथील गजानन महाराज, महालक्ष्मी माता आणि राधेकृष्ण भगवान. अशा प्रकारे सगळ्या देवांची अशी मांडणी मी व्यवस्थित मांडणी करून घेतली. व्यवस्थित मांडणी करून झाल्यानंतर आज गुरुवार असल्यामुळे दर गुरुवारी मी असा स्वामींना दुधाचं पंचामृत असताना ते चांदीच्या वाटीमध्ये घेऊन पंचामृत स्नान आपण म्हणतो ना, तर तसं स्वामींना पंचामृताने अशी स्वच्छ अंघोळ घालून घेतली. असे पंचामृत स्नान झाल्यानंतर स्वामींना असं स्वच्छ पाण्याने मी स्वच्छ धुवून आहे ना, स्वामींना असं आसनावर बसवून घेतले. तर अशा प्रकारे सर्व पूजेची मांडणी झाली माझी. आपण बघू शकता. अशी सर्व पूजेची मांडणी झाल्यानंतर मग सगळ्या देवांना असं हळद कुंकू आधी माझ्याकडे ना लाल चंदन आहे. लाल चंदन आधी सर्वप्रथम लाल चंदन लावून सर्व देवांना हळदी कुंकू वगैरे वाहून मी आहे ना अशी देवांची पूजा करून घेतली. अशा प्रकारे आणि मग नंतर गुरुवार असल्यामुळे दर गुरुवारी मी स्वामीचरित्र सारामृत या पारायणातील एक अध्याय दर गुरुवारी वाचत असते. तसे तर माझे सर्व स्वामीचरित्र सारामृत पारायण हे पूर्ण झालेले आहे. याचे व्हिडिओ मी कधीतरी नंतर टाकेल. अशा प्रकारे एक अध्याय वाचून झाल्यानंतर मी नंतर स्वामींचा माळ 108 वेळा स्वामी नामाचा जप केला. तसं तर मी 11 माळी करते दर गुरुवारी. तर दर गुरुवारी आज सध्या मी 108 माळा जप करून घेतला. जप करून झाल्यानंतर मग शेवटी अशी आरती करून घेतली. स्वामींची आरती, गणपतीची आरती, गजानन महाराजांची आरती, अशा प्रकारे आरती झाली आणि माझी गुरुवारची पूजा